पक्ष प्रवेश केलेला नाहीये। मी परत एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय झालो। ओरिजिनल शिवसेना जी आहे ती ठाकरेंची आहे। पक्षामध्ये कुठलेही प्रलोभन घेऊन गेलेलो नाही। ही आमदारकी मागितलेली नाहीये। वसंत मोरे यांनी 9 जुलै रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला। आता सध्या आपल्या सोबत वसंत मोरे स्वतः आहेत। तात्या 9 तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलात। 2005 पूर्वी शिवसेनेत होतात। राजसाहेबांसोबत शिवसेना सोडून मनसेत आलात। त्यानंतर याच वर्षी अगदी 3-4 महिन्यापूर्वी वंचित मध्ये गेलात मनसे सोडून। आता परत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करताय। काय या पक्ष प्रवेशामागचं नियोजन काय? पक्ष प्रवेश केलेला नाहीये। मी परत एकदा शिवसेनेमध्ये सक्रिय झालो। 2006 सालापर्यंत मी शिवसेना शाखाध्यक्ष उपविभाग प्रमुख म्हणून शिवसेनेमध्ये काम करत होतो। अवघ्या 4 महिन्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष वेगळा झाला आणि पुण्यामधली फार्दर बॉडीमधला पहिला उपविभाग अध्यक्ष कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा मी राजीनामा दिला होता। आणि मला चांगलं आठवतंय याच ठिकाणी 2005 साली जे मोठं आंदोलन झालं होतं शिवसेनेचं, त्याच्यामध्ये ऑफिस वगैरे जाळलं होतं। त्या आंदोलनामध्ये मी सुद्धा सक्रिय सहभागी होतो। त्याच्यामध्ये अनेक शिवसैनिकांना जेलमध्ये जावं लागलं होतं, परंतु तेव्हा मी इतका सक्रिय नव्हतो। फक्त गर्दीमधला कार्यकर्ता होतो, शाखा प्रमुख होतो। त्यामुळे मला वाटतं की त्याच्यानंतर आज पहिल्यांदाच या ठिकाणी आंदोलनामध्ये आलोय आणि छान वाटते। जे आंदोलन आज राबवले गेले कुठला पक्ष करत नाहीये। ज्यांनी याच्यामध्ये उतरलं पाहिजे ते उतरत नाहीयेत। आज आपण पाहिलं असेल आता हे जी काही दरवाढ केली आहे 30% दरवाढ करायचं चाललंय। नुकतंच आता आपण पाहिलं असेल ह्याच अजून कुणाला पहिला हप्ता पण मिळाला नसेल 1,500 रुपयाचा लाडक्या बहिणींना। लाडक्या बहिणींना तुम्ही एका बाजूला 1,500 रुपये देताय आणि दुसऱ्या बाजूला दादाच्या खिशात हात घालताय परत। हे जे सरकारचा खेळ चाललाय ना, हा माकडाचा खेळ आहे। या दोरीवरच्या उड्या सरकारने बंद केल्या पाहिजेत। एका बाजूला द्यायचं आणि दुसऱ्या बाजूला काढून घ्यायचं, हे जे काम सरकारचं चाललंय हे चुकीचं आहे। अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं की जनप्रक्षोभ याच्या विरोधात जाईल आणि लोक जर एकदा कधी या वीज दरवाढीच्या विरोधात रस्त्यावरती उतरली तर सरकारला हे सगळ्या गोष्टी आवरणं अवघड जाईल। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। तात्या या आंदोलनाचा उल्लेख केलात, आंदोलन केलं, मात्र मी परत मूळ मुद्द्यावर येतो। तुम्ही म्हणताय तुम्ही परत शिवसेनेत आलात, मात्र हे शिवसेनेत येत असताना जेव्हा ही वेळ आली परत शिवसेनेत यायची त्यावेळेस शिवसेनेचे 2 भाग झाले। त्यावेळेस कुठल्या शिवसेनेत जायचं असं कसं ठरवलं? म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे ज्यांच्याकडे मशाल आहे शिवसेना म्हणतात ती शिवसेना हीच आहे ना। ओरिजिनल शिवसेना जी आहे ती ठाकरेंची आहे। मी ठाकरेंच्या शिवसेनेत आलेलो आहे। जी ओरिजिनल शिवसेना ज्याला म्हटलं जातं ती ही ठाकरेंची, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे। आणि मला वाटतं उद्धव साहेबांसोबत काम करताना माझं काही हे पहिलीच वेळ नाहीये आणि हीच खऱ्या अर्थानं ओरिजिनल शिवसेना आहे। त्यामुळे मला वाटतं की इकडे तिकडे पुढे जाण्यापेक्षा या ठिकाणी काम चालू आहे। आता एक आरोप असाही होतोय की हा पक्ष प्रवेश किंवा तुम्ही म्हणताय जसं पूर्वाश्रमीच्या पक्षात येणं हे विधानसभेच्या दृष्टिकोनातून सुरू आहे, कारण लोकसभेपूर्वी वंचित मध्ये गेलात, लोकसभेची उमेदवारी मिळाली आणि आता विधानसभेपूर्वी ठाकरे गटात किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। मी पक्षामध्ये कुठलेही प्रलोभन घेऊन गेलेलो नाही की मला हे द्या मला ते द्या। माझा अगदी पहिल्या दिवशीचं स्टेटमेंट आहे की मला उद्धव साहेबांनी जर शाखाध्यक्ष म्हणून जरी काम करायला लावलं, जिथनं माझी सुरुवात झाली, मी कुठल्या प्रलोभनाला जायचं असतं तर मग मी बजेट घेऊन, माझ्याकडे बजेटचे पण प्रस्ताव होते, मग मी बजेट घेऊन गेलो असतो ना पक्षांमध्ये। किंवा मला महाराष्ट्राच्या मोठ्या पदाची अपेक्षा होती, मला महाराष्ट्रातलं मोठं पद मिळणार होतं, त्याही पक्षात गेलो असतो मी। पण मला नाही, मला माझ्या जिथं मी शून्य होतो तिथून मी सुरुवात केली आहे आणि मी कुठलंही आमदारकी मागितलेली नाहीये। साहेब जी जबाबदारी माझ्यावरती देतील ती जबाबदारी मी पार पाडेल। नक्कीच, त्यामुळे कोणतंही प्रलोभन न घेता आता पूर्वाश्रमीच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आणि त्यामुळे साहेब उद्धव ठाकरे जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आगामी काळात पार पडेल अशी भूमिका वसंत मोरे यांनी स्पष्ट केली। कॅमेरामन श्रीशैल स्वामी सह मी प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज, पुणे।